डॉक्टर निलेश विनायक मराठे पाचोरा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पाचोरा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये माझी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि मी आता ते इलेक्शन लढवतो सुद्धा आहे। माझा अनुक्रमांक आहे 8, माझी निशाणी आहे छत्री। 13 जुलै 2025ला हे आपलं मतदान आहे। आता आजची जी पत्रकार परिषद जी झाली होती त्याचं महत्त्वाचं जे कारण आहे की काल माझ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली ती पण खूप दिवसांनंतर घेतली। म्हणजे मी तरी असं म्हणतो की माझ्यामुळे पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकवाल्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली। इतक्या वर्षांपासून इलेक्शन चालले ते काय। सगळ्यात अगोदर मी हे सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतोय, आपले जे जवळचे किंवा सगळ्या सभासदांना भेटतोय, जे मतदार बंधू आहेत किंवा भगिनी, तर त्यांच्यामध्ये आम्हाला इतका छान प्रतिसाद मिळतोय काय। त्या प्रतिसादामुळे मी शेवटपर्यंत टफ फाईट करेन काय। पुढचा विषय मला हे बोलायचा आहे की विरोधक जेव्हा प्रचार करताय, गावोगावी येऊन फिरताय, ते एकच विषय म्हणताय की यांनी आम्हाला 2 कोटी रुपयाचं व्याज माफ करून द्या काय असं सांगितलंय। नंतर दुसरा त्यांचा महत्त्वाचा विषय आहे की त्यांच्या एकट्यामुळे इलेक्शन लागले, बँकेच्या पैशांचं नुकसान होतंय। तर हे सगळं खोटं आहे काय, सगळं खोटं आहे। बँकेला गव्हर्नमेंटला किंवा AR ऑफिसला डिपॉझिट द्यावी लागते। बँकेचा खर्च जो आहे, काही उमेदवार जर बिनविरोध झाले तर मतपत्रिकांचा जो खर्च असतो तो कमी होतो। म्हणजे आता उदाहरणार्थ समजा की आता जनरलमध्ये फक्त आम्ही उभं आहे तर जनरलच्याच मतपत्रिका छापल्या जातात, बाकीच्या छापल्या जाणार नाही। तर हे त्यांचं सगळं एकदम म्हणजे चिडीचं राजकारण आहे, त्याच्यात मला काही बोलायचं नाही आहे। आता पत्रकार परिषदेवर मला सरळ त्या मुद्द्यावर यायचं आहे की काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी ती पूर्ण पत्रकार परिषद माझ्या कर्ज खात्यांवर घेतली। पण त्यांनी जनतेला कालच्या दिवशी हे सांगितलं नाही की निलेश मराठेंनी हे पॉम्पलेट छापलेलं आहे, याच्यात जे मुद्दे ह्या मुद्द्यांवरती ते एक सुद्धा उत्तर त्यांनी दिलंय का, काही बोलले का, याचं उत्तर मला मिळालं पाहिजे की मला मत का तुम्ही साधारण सभासदाला, मतदाराला मतदानाचा हक्क मिळवून दिलाय। आज जर ही पाचोरा पीपल्स बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर पुढच्या 5 वर्षाला आपल्याला कळालंही नसती कुठल्या गल्लीबोळ्यात इलेक्शन होऊन गेलं, बिनविरोध झालं का काय झालं, आणि आपले सभासद मतदार तसेच घरी बसले असते। त्यांना जो त्रास झालाय, यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन उत्तर द्यावं की निलेश मराठेला तुम्ही का थांबवू शकले। बरं, आता सरळ मी त्यांनी माझ्यावरती जे प्रश्न केलेले होते त्याच्यावरती मला सगळ्यात पहिला प्रश्न होता की त्यांनी 4 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं। मी 4 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं नाही आहे। 3 फॉर्म आहेत माझे, अथर्व ट्रॅक्टर्स, त्याच्यामध्ये मी 98 लाख रुपये घेतले होते। महालक्ष्मी पेट्रोलियम त्याच्यामध्ये 75 लाख रुपये आणि श्री विनायक पेट्रोलियममध्ये 50 लाख रुपये। त्या तिघांची जर अमाऊंट आपण जोडली तर ती जवळपास 2 कोटी 23 लाख रुपये होते। आणि अवघे म्हणजे हे कर्ज घेताना मला सुमारे 3 ते 4 लाख रुपये मॉर्गेजला खर्च आला होता काय। आणि 3 महिन्यानंतर या बँकेवरती प्रशासक बसला। आता तो प्रशासक का बसला, सगळीकडे बँक म्हणजे पत्रकार परिषद, अमुक पेपरांमध्ये बातम्या होत्या काय। तर हे म्हणजे जे झालं होतं हे दोघं संघबंधूंचे आपसामध्ये वाद होते काय, त्याच्यामुळे त्या बँकेवर प्रशासक बसला होता, हे सगळ्यांना माहिती आहे। प्रशासक जर बसलाय तर त्याचं काम काय आहे की जे इमानदार व्यापारी आहेत, जे मोठे मोठे कर्जदार आहेत, आता माझे पेट्रोल पंप आहेत, रोज त्याच्यात भरणा करतो, मी रेग्युलर व्याज भरतो काय। 3 महिन्यापर्यंत जर स्टेटमेंट माझं चेक केलं सगळ्यांनी बँकेत जाऊन, ते देता का नाही देत ते मला माहीत नाही, तोपर्यंत माझा पूर्ण व्यवहार त्यांच्याकडेच होता। मी बँक ऑफ महाराष्ट्राला सांगून दिलं होतं की मी आता पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेत गेलोय, ते तुमच्याकडे येतील आणि माझे लोन्स टेक ओव्हर करतील। जो आरोप माझ्यावरती झालेला आहे ना की मी 2 बँकांमध्ये CC अकाउंट ठेवले, तो आरोप चुकीचा आहे। बँक ऑफ महाराष्ट्राचं माझ्याकडे पत्र आहे। बँक ऑफ महाराष्ट्राचं पत्र असं म्हणतं
की द पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्राला पत्र दिलं होतं की म्हणजे मराठी फॅमिलीचे तुमच्याकडे जे लोन्स आहेत किंवा जे करंट अकाउंट्स आहेत ते तुम्ही क्लोज करा आणि तुम्ही ते तुमच्याकडे ठेवू नका. त्यांनी आमच्याकडे CC अकाउंट घेतलेले आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांना सरळ सांगितलं होतं पत्रामध्ये की 2012ला हे अकाउंट्स माझ्याकडे ओपन झालेले. म्हणजे RBIचा नियम असा म्हणतो की जिथं आपण अगोदर अकाउंट ओपन केलंय ते अकाउंट क्लोज होत नाही, जिथं नंतर ओपन केलेलं आहे ते अकाउंट क्लोज होतं. त्यांनी त्यांना सरळ सांगितलंय की तुम्ही त्यांना फायनान्स करताना आमचा कन्सेंट का नाही घेतला, हा मेन प्रश्न होता. पण ठीक आहे, तर कन्सेंटचा विषय तर काही नाहीये. पण ज्या वेळेला हे लोन टेक ओव्हर व्हायला हवं होतं पीपल्स बँकेकडनं, त्यावेळेला बँकेवरती प्रशासक बसून गेला होता. त्याच्यामुळे ती पुढे कारवाई झाली नाही. आता महत्त्वाचा विषय त्यांचं म्हणणं आहे की 2020ला मी असं पत्र दिलं होतं की मला RTGS NEFT बँकेकडनं मिळाले नाही आहे, तर तुम्ही माझा जो या दिवसाचा इंटरेस्ट आहे तो कॅन्सल करा. तर आम्ही 2020ला त्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही किती लोकांना प्रशासक बसल्यानंतर RTGS NEFT दिलेली आहे किंवा कोणाचे चेक्स पास केले काय, त्याचा तपशील आम्हाला द्या. त्याचंही पत्र माझ्याकडे, मी ते पत्रकार परिषद झाल्यावर आहे ना सगळं देईल मी तुम्हाला, काय सगळं दाखवेल, माझ्याकडे कागदपत्री प्रूफ्स आहेत. त्यांनी आज तुमची 2025 जुलै आली, अजूनपर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. आणि हेच पत्र, सेम पत्र माझे जळगावचे ॲडव्होकेट डॉक्टर विक्रम पवार त्यांनी सुद्धा त्यांना पत्र दिलं होतं. आमचे हायकोर्टाचे ॲडव्होकेट डॉक्टर आबासाहेब शिंदे आणि डॉक्टर विनायक कोन त्यांनी सुद्धा पत्र दिले होते, पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. कारण त्यांनी RTGS NEFT दिलेलेच नाही लोकांना, त्यांनी त्याचा तपशील ते देऊच शकत नाही. आता त्यांचा एक पुढचा विषय असा होता की DRTचा जो त्यांना स्टे मिळालेला नाही. DRTची ऑर्डर सुद्धा माझ्याकडे. DRTच्या ऑर्डरमध्ये जजनी 2 लोकांना नेमिंग केलं, एक रिस्पॉन्डंट आहे बँक आणि एक अप्लिकंट आहे. अप्लिकंट म्हणजे मी, रिस्पॉन्डंट बँक म्हणजे पीपल्स बँक. आता त्याच्यामध्ये जजनी त्यांना काय सांगितलं, हे जे इंटरलोक्युलेटरी ॲप्लिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये ते स्टे द्यायला तयार होते. काय ते ओरली बोलते. कारण आम्ही तिथं गेल्याबरोबर आमचं सगळं जे पिटिशन आहे 95 पेजचं ते जर तुम्ही सगळ्यांनी वाचलं, हे जर मी लोकल केलं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मॅटर कळून जाईल काय आमचं काय म्हणणं. मी कुठंच म्हटलेलं नाही किंवा हे मिसकॅल्क्युलेशनचं केस आहे. माझं म्हणणं आहे ज्या दिवशी प्रशासक बसला माझ्याकडे जी मुद्दल व्याज असेल घेण्याची घेऊन टाकली. आता लगेच त्यांनी काय केलं, माझं अकाउंट होल्डवर ठेवलं. कारण त्यांच्याकडे 1.5 वर्ष कोणी बसलेलंच नव्हतं. काय त्यांच्याकडे प्रशासक बसले होते किंवा त्याच्यानंतर त्यांनी ह्याच बॉडीमधला एक जण बसवलेला होता, काय ह्या पॅनलवरचा एक वकील होता, मला त्यांचे नावं घ्यायचे नाही. काय आता रिस्पॉन्डंट बँकनी जो वकील आहे त्यांनी त्या ऑर्डरमध्ये जजला काय सांगितलं, जजनी मेन्शन केलं आहे की आम्ही यांच्या प्रॉपर्टीला कुठल्याही प्रकारचा थ्रेट नाही आहे आमच्या प्रॉपर्टी. तर यांना घाबरायचं काय कारण. यांनी जर पत्र दिलेलं आहे किंवा पिटिशन दाखल केलं आहे किंवा हे पैसे भरायला तयार आहे, काय त्यांना पैसे भरू द्या, आम्ही त्यांची प्रॉपर्टी पोजेस करणार नाही. मग जजनी काय केलं, आमच्या अप्लिकंट वकिलांना काय सांगितलं की तुम्ही पेमेंट भरा, डोलिन अकाउंट त्यांना तिथं क्रिएट करायला लावा, पेमेंट भरा, आणि जर यांनी तुमची प्रॉपर्टी पोजेस करायचा प्रयत्न केला तर यांच्याकडनं तुम्हाला 15 दिवसाची प्रायर नोटीस येईल बँकेकडनं. काय तुम्ही माझ्याकडे वापस या, तुम्ही इंटरलोक्युलेटरी ॲप्लिकेशन तुम्ही करा आणि मग मी परत तुम्हाला तुमच्या याच्यासाठी शील्ड देईल. त्यांनी अगोदर मला शील्ड दिलेलीच आहे, आता परत त्यांनी मला एक शील्ड दिली. आता मी ते दाखल करून टाकलेलं आहे. मला त्या गोष्टींना मी बिलकुल घाबरत नाही. मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेपासून सांगतोय की ही निवडणूक माझ्या स्वाभिमानाची, माझ्या प्राणप्रतिष्ठेची, माझे जे कोर्ट मॅटर केसेस आहेत ते मी माझ्या मेरिटवर लढतोय आणि मी लढणार. कोर्टाने जर मला सांगितलं पण किंवा हा निकाल आहे, तुला एवढे पैसे भरायचे, मी विदिन 10 days ते पैसे भरून टाकेन. मला कुठल्याही गरीब समाजाचे पैसे उगवायचे नाही. माझे वडील आहेत सहजासहजी, ते मला काय बोलले होते, आपल्याला आपलं नाव आहे गावाबाहेर, आपल्याला काहीच रिकामे कामं करायचे नाही. आता मी
एवढं सांगतो, ठीक आहे त्यावेळेला तुम्हाला DRTने स्टे दिला नाही, पण बिफोर 21/7 मी तेव्हा ते मी जिंकून येऊ या ना येऊ, मी ते स्टेची कॉपी तुम्हाला दाखवणार 1001%. काय आता पुढचा विषय त्यांचं म्हणणं आहे की मी OTSचं लेटर दिलं होतं. OTSचं लेटर मी जे दिलेलं आहे त्याच ऑर्डरमध्ये जजनी मेन्शन केलेलं आहे की आता हे झाल्यानंतर फर्दर जर तुमच्यामध्ये OTS झालं काय तर तुम्ही OTS साठी प्रयत्न करा. म्हणजे त्यांनी काउन्सिलिंग केली दोघांना, काय त्यांनी समज दिली दोघांना की हे OTS जर झालं तर ही अमाऊंट त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जाईल. मी माझ्याकडनं पत्र द्यायला तयार नव्हतो, पण माझ्या वकिलांनी मला काय सल्ला दिला की जजनी जर आपल्याला सांगितलंय तर आपण कुठेच चुकायचं नाही, कारण आपण आज 1,56,00,000 रुपये भरून काय. मी त्याच्यासाठी त्यांना पत्र दिलं, पण OTS झाला आहे का ते झालेलं नाही, ते होणार पण नाही. आणि मी अपेक्षित आहे की मी फक्त लिगल माझ्या मेरिटवरती लढतोय. कोर्ट जी मला ऑर्डर देईल ते पैसे मी 1001% भरून टाकेन. आमच्या फॅमिलीला तुम्ही सगळं ओळखता, आम्ही आजपर्यंत कोणाचा पैसा डुबवलेला नाहीये, डुबवणार नाही, आणि आम्ही तसे लोक नाही आहेत काय की आम्ही बँकेची फसवणूक केली, अमुक केलं तमुक केलं. आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक या दोघांची जर मी फसवणूक केली असती तर नॅशनलाइज बँकेने सगळ्यात पहिले मला नोटीस पाठवली असतात. आता ही जी बँक आहे दी पाचोरा पीपल्स यांनी का माझ्यावरती 420 केली, हे करूच शकत नाही, करूच शकत नाही काय. आता सगळ्यात महत्वाचा विषय 5वा, DRT कोर्टामध्ये आम्ही आमचं शील्ड आणलं. आता अतुल संघवीन त्यांची टीम होती, मी त्यांना पहिल्या फॉर्मची नोटीस द्यायला लागली की तुम्हाला DRT हायकोर्टात हजर राहायचं. तर त्यांनी काय केलं, आपण जे लोन घेतो त्या लोन अकाउंटसाठी आपण जे कोरे चेक देतो सिक्युरिटी, ते ब्लँक चेक असतात, टोटली ब्लँक. आणि ते कशासाठी असतात, सिक्युरिटीसाठी असतात. त्यांनी काय केलं, हा DRTला गेला कसं काय, त्यांनी माझे 3 फॉर्मचे कर्ज आहेत मी पहिलेच डिक्लेअर केलेले आहे, त्यांनी माझ्या फक्त 2 फॉर्मचे चेक बाउन्स केले काय. आता त्याच्यावरती कोणाचं अक्षर आहे कोणाचं काय आहे ते मी कोर्टात फाईट करेल जेव्हा ती ऑन बोर्ड केस येईल चालेल, बरोबर. आता ते मी माझे पत्ते ओपन नाही करणार. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 138 दाखल केली. आम्हाला 138 दाखल करायच्या अगोदरच मला कळून गेलं होतं की हे माझ्या चेकचा मिसयूज करू शकतात. आणि त्यांना मी पत्र दिलेलं आहे की तुम्ही माझ्या चेकचा मिसयूज करू शकतात तर तो करू नका. म्हणजे केस करायच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे, ते मी फक्त सिक्युरिटीसाठी तुम्हाला दिलेले आहेत काय. आता त्यांनी माझी मिसेसच्या एका फॉर्मवरती 138 केली आहे, माझ्या बाबांच्या एका फॉर्मवर केली, पण माझ्या बाबांचं 3रं फॉर्म का सोडलं, कारण त्या फॉर्मची मी DRT कडनं नोटीस घेऊन आलेलो होतो. आणि त्याच्यामध्ये चंद्रचूड आपले जे चीफ जस्टिस होते त्यांनी एक जजमेंट दिलेलं आहे की कुठल्याही चेक बाउन्सची जी केस असते त्याच्यामध्ये जर समजून घ्या 50,000चा चेक बाउन्स झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नोटीस लागायच्या अगोदर जर तुम्ही त्याच्यामध्ये 10,000 पण भरलेत किंवा तुम्ही अपिलात गेलेले कुठल्याही ह्याच्याकडे त्या मॅटरमध्ये ते ऑलरेडी म्हणजे तुम्ही दुसरीकडे बायफर्केशन घेऊन गेलेले फायनान्शियलच्या बाबतीत, तर तो चेक बाउन्सची केस त्यांच्यावर बसत नाही. म्हणजे त्यांनी तो चेक बाउन्स करायच्या अगोदर माझ्या बाबांचं DRT मधून त्यांना नोटीस घेऊन आलो होतो, म्हणून त्यांनी तिथं 138 केलेली नाही. ही सगळी सूडबुद्धी काय, हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं. मला 4 घंटे मी तिथं माझ्या बाबांना आणि माझ्या बायकोला घेऊन आलो. मी त्यांची जामीन केली. मी स्क्वॅशसाठी सुद्धा आपल्या पाचोऱ्याच्या कोर्टामध्ये दाखल केलं, कारण मी हा विषय का बोलतोय ते बोललेले आहे की मी ती हायकोर्टातून केस वापस घेतली. मी का घेतली ते पण मी तुम्हाला सांगतो. मी पहिले आपल्या खालच्या कोर्टामध्ये माझ्या मिसेसच्याच अकाउंटचं तिथं स्क्वॅशसाठी केस टाकली की हे 138 बसत नाही, कारण मी याच्यामध्ये 80% अमाऊंट भरून बसलेले. त्यावेळेला जी थकीत होती ती 80% अमाऊंट मी भरून बसलेलो आहे. तर तिथं आमचे वकील होते SK शिवडे आणि आमचे बापूसाहेब. तर तिथे इतकं सुंदर आर्ग्युमेंट चाललं की
त्या हिवराळे मॅडमांनी ज्या जज होत्या त्यांनी बँकेला समज दिली की ही फॅमिली चांगली वाटतीये आणि हे अगोदर स्वतःहून सबमिट करून 80% अमाऊंट भरून बसलेले, तर तुम्ही यांचा मिसकॅल्क्युलेशनचा जो इश्यू आहे तो बसा सॉल्व्ह करा. त्यांना माझ्या हिशोबाने पावच नव्हते म्हणून त्याची स्क्वॅश करू शकल्या नाही. आम्ही सरळ त्या निकालाच्या विरुद्ध हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये माझे वकील होते ॲडव्होकेट विनायक कोन, ते सिनियर ॲडव्होकेट. तर तिथे हा इश्यू कसा आला, मी काय बोललो माझ्या एका फॉर्मवरती 138 का नाही झाली, कारण मी त्याची ऑलरेडी अपिलात चाललो गेलो होतो आणि ह्या 2 फॉर्मच्या ज्या ऑर्डर्स आहेत ना कलेक्टरच्या त्या मला उशिरा मिळाल्या जप्तीच्या, म्हणून मी तिथं जिंकू नाही शकलो. मी तिथून सुप्रीम कोर्टात जाऊ शकलो होतो. मला विनायक कोन साहेबांनी 1 तास समजवलं की बुवा आपण सुप्रीम कोर्टात जाऊ आणि ज्या साहेबांनी चंद्रचूड साहेबांनी हा निकाल दिलेला आहे आपण त्यांच्या समोर जाऊ आणि त्यांना हा निकाल चेंज करायला लागतो की बुवा तुम्ही हे जे दिले फक्त ह्यांच्यासाठी दिलेले आहे, पण जे लोक लगेच 5-10 दिवसात पैसे भरायला तयार आहे तर त्यांच्यासाठी कोर्टामध्ये चक्रा मारायची काय गरज आहे. मी त्यांना काय सांगितलं, साहेब म्हटलं मला ही केस खूप चांगली कारण मी पैसे भरून बसलोय आणि तेच मला सांगायचे आपण खाली लढवून एवढं लढतोय हेही फाईट करू काय. तर हा 138चा त्यांचा मुद्दा आहे. माझ्याकडे त्याचे सगळे प्रूफ्स सगळे पेपर्स आहेत, माझ्याकडे भरपूर बंचेस आहेत. 6वा मुद्दा त्यांचा असा होता की निगोशिएशनला मी त्यांच्यासोबत कधीच आजपर्यंत बसलेलो नाही. मी फक्त एकदा बसलेलो आहे, तिची पण ऑर्डर आहे माझ्याकडे. त्याची ऑर्डर अशी म्हणते की बुवा DRTला त्यांच्या वकिलांनी तिथं काय सांगितलं माहिती का, की जे अप्लिकंट आहेत ते आमच्यापर्यंत अप्रोचच होत नाही. OTS साठी ऑन रेकॉर्ड आहे, लिहिलेलं आहे, ते आमच्याकडे अप्रोचच होत नाही आहे. तर तुम्ही त्यांना सांगा की बुवा आमच्या बँक ऑथॉरिटीकडे तुम्ही अप्रोच व्हा काय आणि OTS साठी बसा. OTSचं पत्र मी दिलं का यांनी दिलं त्याचं उत्तर मला. यांनी बँकेला सांगितलं की बुवा OTSला हे आमच्याकडे अप्रोच होत नाही, तुम्ही यांना सांगा. जजनी त्याच्यावर सांगितलं अप्लिकंट तुम्ही 11 वाजता ह्या तारखेला तिथं बसा, त्याचे मिनिट्स तयार करा. मिनिट्स म्हणजे काय, आता आपण जे बोलतोय ना ते सगळं कागदावर लिहायचं जे बोलतोय. मी तिथं जायला तयार नव्हतो. मी माझ्या वकिलांना काय सांगितलं, एका रिकामे कामं तुम्ही लावले म्हटलं काय, तर ते मला म्हणे नाही आपल्याला जावं लागेल कोर्टाचा आदेश. ठीक आहे. तिथं मी गेलो 11 वाजता बरोबर. तिथे ॲज युजल आपले सगळे डायरेक्टर बाकीचे बसले, त्यांना काही समजत नाही आणि अतुल संघवी होते, प्रशांत अग्रवालचं नव्हते काय. तिथं गेल्यावरती अतुल संघवी मला म्हटले की बुवा निलेश दादा म्हणे ही आपली बँक आहे, तुम्ही एवढा बिझनेस दुसऱ्या बँकांना देताय, वापस या. म्हटलं मला तुमच्या बँकेवर ट्रस्ट राहिलेला नाही, मी इथं कशासाठी आलो आहे, कोर्टाने जे सांगितले ते मिनिट्स तयार करायला आलो, बसा बोला. त्यांनी मला ऑफर दिली की तुमच्या 3 प्रकरणांमध्ये मी तुम्हाला 22 लाखापर्यंत व्याज माफ करू. मग मी त्यांचं ऐकलंय, मी त्यांना एकही शब्द बोललेलो नाही, पाणी सुद्धा पिलो नाही मी तिथे. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही मिनिट्स तयार केले, हो म्हणे तयार केले, बरं ठीक आहे म्हटलं. मग किती वेळ लागेल त्याला टायपिंग करायला, माझ्या वकिलांना मला टाकायचं. म्हटलं मग माझं एक काम राहिलंय घरी जाऊन ते करू नका, तुम्ही तयार करा. त्यांनी माझ्या वकिलांना मग मी बोललो हायकोर्टाच्या असं असं झालंय, त्यांचा फोन आला. त्यांनी मला काय सांगितलं, असं नाही म्हणे, त्यांनी तुला ऑफर दिली ना तू पण त्याला तुझी ऑफर. नंतर ते कोर्टात काय सबमिट करतील, इथे फक्त येऊन मम बसले शांत. त्यांना म्हणजे त्यांना पैसे भरायचे नाहीये, ते असं गृहीत दाखवतील आणि OTSला बसायला तयार नाही. याचा अर्थ असा नाही. म्हणून मी त्या वकिलांना काय बोललो, आता मला वेळ नाही, तुम्हीच मला पत्र तयार करून मेल करा, मी प्रिंटआउट घेतो आणि देतो. तर त्या वकिलांनी टाकलं त्याच्यामध्ये की 2-2 लाख रुपये किंवा 5-5 लाख रुपये हां, तो ते काल मुद्दा ते बोललेले आहेत. आता मला त्याच्यावर सगळ्यात मोठा विषय काय बोलायचा आहे की OTS झालं का, 1 टाइम सेटलमेंट झालेला नाहीये. मी त्या वकिलांना एकच सांगतो, मी आज कमीत कमी 8 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली काय, वकिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणी फीस दिलेल्या आहे, कमीत कमी 18 ते 20 लाख रुपये मी अजून पैसे ठेवलेले माझ्याकडे खर्च करायला. पण मी माझ्या मेरिटवर लिगल मांडतो. तुम्ही पाचोऱ्यात कुठल्याही बँकेत जा, आज सुद्धा आमच्या सिव्हिलला ते लोन दिसतात, तरी माझ्या मागे नॅशनलाइज बँक दिसतात.
की आम्ही तुम्हाला लोन द्यायला तयार. आत्ता 3-4 महिन्यापूर्वी मी माझे 7 पेट्रोल डिझेलचे टँकर 3 टँकर घेतले. मी बँक ऑफ महाराष्ट्रामधून घेतले. बिझनेस कोणाचा लॉस झाला? पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचा. काय त्या विषयावर मला पुढे जायचं नाही आता जास्त. आता हा झाला OTS विषय. आता त्यांचं म्हणणं आहे की बा यांना आम्ही पेनल चार्जेस वगैरे माफ करू. काय आम्ही यांना जे व्याज लावलं ते माफ करू. सगळ्यात मोठा मुद्दा आहे की अकाउंट NPA झाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही कुठलाच व्याज लावू शकत नाही. कुठलाच नाही, कुठलंच पेनल चार्जेस लावू शकत नाही, काहीच करू शकत नाही. हे DRTच्या प्रोसिडिंग ऑफिसर किंवा प्रिसिडिंग ऑफिसरने त्यांना तोंडावर सांगितलं. तोंडावर. किंवा तुम्ही चेक करा, कुठल्याही वकिलाकडे जा, विचारा, हे लावू शकत नाही. आणि माझं अकाउंट मुळातच चुकीचं NPA झालं. जे अकाउंट 90 डेजमध्ये NPA व्हायला पाहिजे नव्हतं त्याला 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष लागलं. आणि माझं म्हणणं तेच आहे की हा जो 1.25-1.5 वर्ष तुम्ही माझा अकाउंट NPA करायला लागला आहे, हे व्याज मी का भरतो? माझं कॅल्क्युलेशन 2018चं आहे. तुम्ही माझा भरणा घेत नाही, मला RTGS NEFT देत नाही, तर मी त्याच्यावरती काय करू? मी तर तुम्हाला 2018चं सांगतोय, क्लोज करा विषय. बरं, यांनी नाही ऐकलं तरी मला यांचा जो दात मागायला जायचे नाही. कारण हे काय, हे हसून गंमत बघणारे लोक आहेत आणि मला ते लोक तसे लोक आवडत नाही. आमच्या वडिलांनी काकांनी आम्हाला हे संस्कार दिलेले नाही. मी भांडेल. आता त्यांनी पुढचा एक विषय दिलेला आहे की बा हे मिसकॅल्क्युलेशनचा एक विषय होता, ते मी पहिले घेतला. 101 ची ऑर्डर, 101 चा आम्ही यांच्यावरती गुन्हा दाखल केला. हा बोल. आता NPA पण त्यांनी अकाउंट का नाही केलं माहितीये का? त्यावेळेला प्रशासक बसलेलं होतं, तर त्यांना RBIला त्यावेळेला प्रशासक बसलं होतं इकडे, म्हणजे बातम्या यायला लागल्या का दीपातुरा पीपल्स बँकचं काही खरं नाही. आता NPA 90 डेज नंतर का नाही केलं? तर RBIने ती बँक सरळ RBIचा प्रशासक बसून टाकला असता. कारण ऑटोमॅटिक तिथे NPA रेट वाढले असते. त्यांनी असे भरपूर अकाउंटचे NPA होल्ड केलेले. मी तो म्हणतो जेवढे कर्जदार लोक असतील ना त्यांनी हे अकाउंट स्टेटमेंट चेक करावे, काय की तुमचे अकाउंट कधी NPA झालेले आहे. त्यांनी NPA का नाही केलं? तर हा सगळ्यात मोठा विषय की त्यावेळेला जर त्यांनी NPA केलं असतं, RBIचं प्रशासक 100% तिथं बसलं असतं. हे माझं एक म्हणणं आहे. म्हणजे हा सगळा अभ्यास आम्ही आमच्या वकिलांसोबत बसून केलेला आहे. आता याच्यामध्ये एक विषय होता की 101च्या नोटिसा पाठवल्या, म्हणजे 138 झालं. 138 नंतर त्यांनी माझ्यावर काय केलं? 101 रिसेंट एक 7-8 महिन्यापूर्वी 101च्या आमच्या सगळ्या जे गॅरेंटर आहे आम्हाला सगळ्यांना नोटीस आली. मग मी आमच्या हायकोर्टच्या वकिलांना विचारलं की आता काय करायचं याच्यावर. तर ते म्हणे त्याला तुझ्यावर दावा दाखल करू दे, आमची इच्छा आहे त्यांनी करा. त्यांनी मला सजेशन दिलं की तू कोऑपरेटिव्ह बँकेत जा, तिथं तुझे दावे दाखल कर. आणि हे DDRकडे मॅटर चालणार आहे कारण ते अबाउट 10 लाख अमाऊंट आहे. ARकडे किंवा दुसरीकडे चालणार आहे. तर त्याच्यामध्ये असा विषय झाला की मी त्यांना त्या 101च्या नोटिसीचं उत्तर सुद्धा दिलं, पूर्ण उत्तर दिलं. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये माझे वकील आपलं ॲडव्होकेट विक्रम पवारांनी सगळे दावे दाखल केले. माझं सगळ्यात मोठं विन कुठे माहिती का? इकडे लिगली मी पैसे भरून बसलो आमचे. त्यांनी जे काल केलं की 2 कोटी रुपये व्याज, त्यांनी मला एक पत्र असं दाखवा, त्याच्यात लिहिलेलं आहे की निलेश मराठे लिहिलेलं आहे 2 करोड इंटरेस्ट, काय हे माझं माफ करावं. असं कुठलंच पत्र मी आजपर्यंत दिलेलं नाही आणि देणार नाही. मी जेही एक पत्र दिलेलं आहे ते पण का दिलेलं आहे? मला त्यांच्यासमोर बसावं लागलं कोर्टाच्या आदेशामुळे. कोर्टाने सांगितलं मी जर तिथं पत्र दिलं नसतं तर ते वेगळे मार्ग पकडून घेतला असतं त्यांनी. आता ह्या 101 मध्ये सुद्धा हा सगळ्यात ऐकायचा मुद्दा आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की रेज ज्युडिकेटावर मला बापूंनी जेव्हा सांगितलं की माझ्या 5 वकिलांना फोन केले, हा कायदा खरंच आहे का? म्हणजे सिव्हिल मॅटर 2 वेगवेगळ्या सिव्हिल ठिकाणी एकच मॅटर चालू शकत नाही. ऑलरेडी DRTने जर मला त्याच्यामध्ये शील्ड दिलंय तर ते वापस जप्तीचं 101 ला करू शकत नाही. ज्या वेळेला 101 ची तारीख कोऑपरेटिव्ह कोर्टात चालली त्यावेळेला 6 तारखांना यांचा वकील हजर नव्हता, कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. माझ्याकडे त्याची ऑर्डर आहे. त्या ऑर्डरमध्ये मॅडमने लिहिलेलं आहे की नो से फ्रॉम द रिस्पॉन्डेंट बँक, म्हणजे तुम्ही आता से द्यायचा नाही. मी आता या अप्लिकंटला स्टे देते. तिने तात्पुरता मला स्टे दिला
आणि आता ती केस आर्ग्युमेंट्सवर चालणार आहे आणि मेरिटवरती ती निकाल देणार आहे. तिने त्याच्या अगोदर त्यांना परत सांगितलंय की तुम्ही यांच्यासोबत बसा, हे मॅटर खालच्या खालीच मिटलं पाहिजे. पण ते त्या गोष्टीला अजून पण सांगताय किंवा ते काय रे ज्युडिकेटा अमुक थमुक, ते जरा स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये घेतात. आता दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा की जप्तीची नोटीस तहसीलदारांना आम्ही ऍप्लिकेशन मार्चमध्ये दिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं, परत त्यांना म्हणजे आठवण करून दिली किंवा एप्रिलमध्ये, आणि नंतर त्यांना मी जुलैमध्ये परत 3 तारखेला त्यांनी मग काढली. तर मग असा कोणता राजकीय दबाव तंत्र आला की इलेक्शनच्या वेळेला ती नोटीस काढली? हा, तहसीलदारांवर म्हणजे तहसीलदारांना हे माहिती होतं का की अयोग्य नोटीस चाललेली आहे अगोदर, आणि म्हणजे अचानक इलेक्शनच्या वेळेलाच ही नोटीस का काढली? हा सगळ्यात मोठा माझा मुद्दा आहे की दबाव तंत्रामुळेच ही नोटीस निघाली आणि आम्ही त्या नोटीसला उत्तर देऊन टाकलेलं आहे. तेच उत्तर नाही दिलंय. माझं कालच्या दिवशी DRT हायकोर्टामध्ये इंटरलोक्युलेटरी ॲप्लिकेशन सुद्धा दाखल झालंय. वेळ पडली तर 16-17 तारीख आहे, त्या दिवशी मला स्टे भेटली. तिथं मला घाबरायची काहीच गरज नाही आहे. आणि मी पहिल्यापासून सांगतोय तो माझा मुद्दा वेगळा आहे, मी त्या मुद्द्यावरती भांडतोय. ते या इलेक्शनसोबत मिसमॅच करू नका. तरी अतुल संघवींनी काल बँकेचं काय हित केलेलं ते सोडून निलेश मराठेचे केसेस घेऊन बसलेले होते. काय एवढं माझं म्हणणं होतं. आता त्यांनी ग्रॉस NPA काय आणि नंतर त्यांचा नेट NPA काहीतरी सांगितलं आहे. त्यांनी मोठमोठे बोर्ड लावलेत पाचड्यात 1-2 वर्षापूर्वी की आमच्या बँकेचा 0% NPA. काय मी बऱ्याचदा पत्रकार परिषदेत बोललो 0% NPA राहतोच का? नंतर ते काय बोलले की बा यांच्यामुळे आमच्या बँकेचा NPA जास्त वाढतो. बरोबर, तर मग तुम्ही बसा, माझे मिसकॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट करा. हां, अशा वेगवेगळ्या फोरममध्ये तुम्ही माझ्यावरती केसेस करण्यापेक्षा आम्ही काय, आमची काय फॅमिली काय डिफॉल्टर फॅमिली? बसा ना आमच्या समोर, तुम्ही सांगा, बसू शकतात ना तुम्ही. म्हणजे जप्तीची नोटीस काढशाल, मी DRTला जाईल, तुम्ही 138 करशाल, तुम्ही 101ला जाशाल, हां, आणि इलेक्शनमध्ये बाबाडं काढशाल किंवा याचा असं आहे म्हणून इलेक्शनला. मी पहिल्या पत्रकार परिषदेपासून सांगतोय मी याच्यासाठी उभा नाहीये. मला जर फायदा घ्यायचा असताना मी ज्या दिवशी फॉर्म माघारी झाली त्या दिवशी मी फायदा घेऊ शकलो असतो, पण मी त्या याचा माणूस नाहीये. माझी फॅमिली त्या विचाराची नाही. मला जे आदेश मिळतील कोर्टाचे की जागेवरती 10 दिवसात त्यांचे. आता त्यांनी एक मुद्दा मांडला की पैसे भरायची तयारी नाही व्हायची. ऑलरेडी मी 1,56,00,000 भरून बसलोय. माझ्याकडे पत्र आहे, तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. पैसे तोच भरतो, म्हणजे मी जर भरलेले तर माझी पैसे भरायची तयारी नाही का तुम्हाला असं वाटतं का? मी ऑलरेडी पैसे भरून बसलो 80%. हा विषयच येत नाही. काय बँक ऑफ महाराष्ट्राचा मुद्दा झाला. आता मेन विषय तो काय बोलला आहे की बा अशोक संघवींनी मला त्या बँकेत बोलवलं. काय ही गोष्ट खरी आहे? अशोक काकांना जर इलेक्शन नंतर वेळ मिळाला ते तुम्ही भेटा त्यांना, तेही सांगता. ते पुऱ्या गावात सांगत फिरतात कि मैंने इतना अच्छा आदमी इनको लाठी दिया था, इसके अकेले के फॉर्म पे पूरे बैंक के जे कर्मचारी आहेत त्या व्याजावर त्यांचा पगार निघतोय म्हणजे याच्या एकट्याच्या फॉर्म्सवरती. इतना अच्छा कस्टमर लाठी दिला. त्यांनी नंतर काय विषय काढला, कोणाला टँकर दिला, अमुक दिलं. मला त्या विषयावर जायचं नाही. इथे का दिलं, कसं दिलं, मला सगळं माहिती. मीच त्या व्यक्तीला सजेस्ट केलेलं आहे, मीच सगळं करून दिलेलं आहे. काय म्हणजे लोनचं नाही बरं का, गाडी कशी, काय पेपर लागतात, काय नाही, तो पुढचा विषय. त्यांनी एक विषय मांडला की बा कोणीतरी व्हॉट्सअप चॅटवरती आमचे बापूंचं चाललं होतं कोणासोबत तरी, की राहुल संघवी अशोक संघवी सोबत आले. त्यांनी एक सांगितला विषय की अशोक संघवीवर अजून सुद्धा आमची नाराजी आहे. काय राहुलवर नाही, म्हणजे अशोक संघवी क्रिमिनल आहे, राहुल संघवी जेंटलमॅन. असा प्रश्न मला विचारायचा आहे. अरे दोघं बाप बेटे आहेत. हा, त्यांचे काय इश्यू, तू काय ब्लॅकमेल केलं, तुम्ही काय केलं, त्याच्या विषयावर मला जायचं नाही. माझी उमेदवारी आहे, माझी मतपत्रिका, याच्यावर भांडा माझ्याशी. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ह्या माझ्या मुद्द्यांवरती माझ्यासोबत भांडा आणि मला माझ्याशी बोला. ते माझे अकाउंट्स काय आहे ते मी बघून घेईन त्या मेरिट्सवरती. सगळ्यात महत्त्वाचा एक इश्यू त्यांनी काढला होता एक मॉर्गेजचा, किंवा यांनी बँक ऑफ महाराष्ट्राला आणि आम्हाला सेम प्रॉपर्टी मॉर्गेज करून दिली. माझ्याकडे पेपर प्रूफ आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राला माझं घर मॉर्गेज आहे आणि त्यांनी जी जप्ती काढलेली आता माझ्या तिथं 3 वेगळे प्लॉट्स मॉर्गेज.
इतकं कोणी म्हणजे विचार पण करणार नाही डोक्यामध्ये या गोष्टींचा काय की बुवा आपण इतकं कोणाला फसवणूक करू. सरळ सरळ इश्यूज आहेत. सगळ्यात लास्ट आणि महत्वाचा मुद्दा, त्यांनी आमच्या फॅमिलीचं सोशल वर्क काढलं. त्या गोष्टीवर मला खूप राग आलेला आहे. काय अतुल संघींनी नाव घेऊन सांगतो त्यांचं, आमच्या फॅमिलीचं सोशल वर्क काढू नाही. काय आम्ही मेहनतीच्या पैशाने सोशल वर्क करतो आणि ते कोणाला दाखवत नाही. आम्ही त्यांच्यासारखे 2 संस्थेचे चेअरमन बनून तिथला पैसा वापरून लोकांवर सोशल वर्क नाही करत. आणि त्याचे जर सोशल वर्क काढायचं म्हटलं ना तर भरपूर मुद्दे आहेत, पण मला त्याच्यात जायचं नाही आहे. तर कृपया करून आमच्या फॅमिलीचे सोशल वर्क काढू नका. पुढ्या लोकांना माहिती आमची फॅमिली काय आहे, किती रिस्पेक्टफुल आहे. काय आणि मी माझ्या मोठ्या काकांना विचारून, माझ्या वडिलांना विचारून, लहान काकांना विचारून माझी उमेदवारी कायम केली. ते मला म्हणे भर तुला त्रास आहे ना मागे घ्यायचं, सोडायचं नाही. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे ना, ते जे 2 लोक बसले होते पत्रकार परिषदला, एक आहे तारा, दुसरा आहे सितारा. या तारा सिताराला ना मी दिवसा तारे दाखवले होते, हे लक्षात ठेवा. या दोघांना दिवसा तारे दाखवले. मी विजयी हो या ना हो, पण मी माझी शेवटपर्यंत निवडणूक फाईट करेन. आणि मला एकच म्हणायचंय की येणाऱ्या म्हणजे मी ही निवडणूक मी हरलो पण किंवा जिंकलो पण, आता त्यांचा एक प्रचार चाललेला असेल निवडणुकीला की निलेश मराठे जर निवडून आला तर आम्ही त्याच्यावर अपात्रतेचा गुन्हा टाकू, आम्ही त्याला अपात्र करू. मी सक्षम आहे. मी मेरिट लिस्टवर तिथंही भांडेल, दिल्लीपर्यंत जायची वेळ आली तरी जाईल. काय त्याच्यामध्ये आता ही इलेक्शन जे आहे ना, त्यांना म्हणजे मी आपल्या जे बंधू आहेत, आपले जे सभासद मतदार आहेत, त्यांना मी मतदानाचा हक्क मिळवून दिलेला आहे. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे की पुढच्या पंचवार्षिकला ही निवडणूक जर बिनविरोध झाली असती तर आपल्याला कळालंही नसतं की कोण आलं आणि कोण गेलं, काय झालं पीपल बँकेचं. तिसरा महत्वाचा विषय काय आहे की पुढच्या पंचवार्षिकला पाचोऱ्यातले इमानदार व्यापारी, नामांकित व्यापारी, चांगले शेतकरी, सगळ्या समाजाचे जे इथं उमेदवार उभे राहू शकतात, माझ्याकडे स्वतः येऊन मला भेटतील की ह्या माणसासोबत आपल्याला पॅनल उभं करायचं. आणि एक लक्षात ठेवा, आताच्या ज्या पॅनल त्यांनी सहकार पॅनल जे उभं केले त्याच्यामध्ये तारा सितारा सोडले, जे बाकीचे लोक आहेत त्याच्यातले खूप चांगले चांगले लोक आहेत, एज्युकेटेड आहेत. त्यातले काही लोक माझ्या इतक्या जवळ आहेत की मी तर पाचोऱ्यात फार कमी येतो, तरी आमच्या सगळे फॅमिली येतात, बसतो, बोलतो. तर त्यांचे माझे संबंध खूप चांगले आहेत. पण त्या लोकांनी हे दोघं डिझर्व नाही करत त्या पॅनलचे प्रमुख राहतात. एवढंच मी तुम्हाला सांगेन. काय आता मला एकच विनंती मतदार माझे सभासद बंधू भगिनींना करायची आहे की 13 जुलैला वोटिंग आहे. तुम्हाला भरपूर मतदान करा. काय मी जर निवडून आलो तर नक्की तुमचा आवाज बनेल पुढे जाऊ. मी काही शांत बसणार नाही.